सध्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने बैठकांवर बैठका होत आहेत, चर्चेवर चर्चा रंगतीये आणि जागा वाटपाचे नवनवे फॉर्म्युले समोर येत आहेत। पण या जागा वाटपावरून मात्र महायुतीत असू दे किंवा महाविकास आघाडीत दोन्हीकडे जोरदार घमासान मात्र सुरू आहे आणि हीच आज आपली स्टोरी ऑफ द डे आहे। महायुतीत लोकसभेच्या अनेक जागांवर उमेदवारीवरून पेच निर्माण झालाय। जागा एका मित्र पक्षाची आणि प्रबळ दावेदार दुसऱ्या घटक पक्षाचा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। यावर उपाय म्हणून आता इच्छुकालाच मित्र पक्षात पाठवून जागा लढवण्याचा पर्याय हा पुढे येतोय। लोकसभा निवडणुकीकरता महायुतीत उमेदवारांची अदलाबदल होणार। एका मित्र पक्षाचा इच्छुक उमेदवार दुसऱ्या घटक पक्षाकडून लढणार। शिरूर मधून आढळराव एनसीपी कडून लढण्याची चिन्ह। महायुतीत लोकसभेच्या अनेक जागांवर उमेदवारीवरून पेच निर्माण झालाय। जागा एका मित्र पक्षाची आणि प्रबळ दावेदार दुसऱ्या घटक पक्षाचा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। यावर उपाय म्हणून आता इच्छुकालाच मित्र पक्षात पाठवून जागा लढवण्याचा पर्याय पुढे आलाय। प्रामुख्याने शिरूर लोकसभा मतदारसंघात हा प्रयोग होण्याची चिन्ह आहे। शिरूर राष्ट्रवादीची जागा आहे तर शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव हे प्रबळ दावेदार आहेत। राष्ट्रवादी जागेवर अडून बसल्याने आता आढळरावांना राष्ट्रवादीत नेऊन उमेदवारी देण्याची चर्चा सुरू झाली आहे। आढळराव याला तयार नसले तरी वर्षावर मुख्यमंत्र्यांसोबत या संदर्भात बुधवारी रात्री चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे। मुख्यमंत्री सांगतील तोच उमेदवार असं आढळरावांनी सांगितलंय। दोन्ही गटांपैकी कोणाला तरी एकाला ही जागा वाटपात जागा जाईल, त्याच्यानंतर निर्णय ठरेल काय ते। परंतु ह्या निर्णयाला अनुसरून आमच्या बाबतीत जर असं झालं तर आम्ही लढायला तयार आहोत। त्यांना जागा गेली आणि तसा काही विषय आला तर मुख्यमंत्री सांगेल तो निर्णय आम्हाला मान्य राहील। दुसरीकडे उदय सामंत यांनीही महायुतीचे उमेदवार शिंदे फडणवीस आणि अजित पवार ठरवतील असं म्हटलंय। शिवसेना असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, याच्यामध्ये जागांचं जे विभाजन आहे किंवा जागांच्या चर्चा ज्या आहेत हे तीन नेते मिळून करतील, माननीय एकनाथ शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा। महायुतीत अनेक जागांवर वाद आहे। शिवसेनेच्या बऱ्याच जागांवर भाजपचा डोळा आहे। ठाकरे गटानं याच बाबींकडे लक्ष वेधलंय। महायुतीच्या लोकसभेच्या 45 काय 85 जागाही निवडून येतील असा टोला ठाकरे गटानं लगावलाय। मला तर वाटतं यांचे 40 आणि त्यांचे 45 मिळून 85 जागा महाराष्ट्रात येतात की काय 48 पैकी, अशा प्रकारची स्थिती भारतीय जनता पार्टीची वाटते मला। कारण रोज आकड्यासाठी चढावड आहे। कोणी म्हणतं 47, कोणी म्हणतं 46, कोणी म्हणतं 40, कोणी म्हणतं 45। सगळे मिळून जर पंतप्रधानाचे 40 आणि महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीचे 45 मिळून 85 जागा होऊ शकतात। 2019च्या लोकसभा निवडणुकीत पालघरमध्ये असा प्रयोग करण्यात आला होता। दुसऱ्या पक्षात उमेदवाराला घेऊन निवडणुकीत उभं करण्याच्या या प्रयोगाचे जनक फडणवीस मानले जातात। आता यावेळीही हा प्रयोग किती मतदारसंघात होणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे। ज्योत्स्ना गंगणेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत अनेक ठिकाणी जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग या मतदारसंघाच्या उमेदवारीवरूनही भाजप आणि शिंदे गट दावे प्रतिदावे करतोय। पाहूया या संदर्भातलाच आमचा हा एक खास रिपोर्ट। कोकणातल्या लोकसभेच्या जागेवरून महायुतीत पुन्हा घमासान सुरू झालंय।
नारायण राणेंचं नाव जवळपास निश्चित असतानाही शिवसेनेनं पुन्हा दावेदारीचं निशाण फडकवलं। नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक लढणार याचे संकेत केंद्रातून मिळाले। राणेंनी त्याकरता मोर्चे बांधणी सुरू केली होती। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही मावळ, रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये कमळच फुलेल असं वक्तव्य केलं होतं। मावळ असेल, रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल, या तिन्ही ठिकाणी जर तुम्ही म्हणत असाल मी पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, माझी पण इच्छा तीच असेल, कमळ फुलायलाच पाहिजे। अशातच कोकणातल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा किरण सामंतांचे स्टेटस सोशल मीडियावर फिरवायला सुरुवात केली आहे। या स्टेटसमधून मतदारसंघ शिवसेनेचाच असल्याचा दावा सुरू झालाय। किरण सामंत यांचे बंधू उद्योग मंत्री उदय सामंत यांची विधानं देखील रत्नागिरी सिंधुदुर्गावर दावा कायम आहे अशीच आहे। प्रत्येक पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे। शिवसेनेवर दावा नक्कीच आम्ही केलेला आहे। त्याच्यामुळे माझ्या दृष्टीनं शिवसेनेनं जागा लढवावी ही तिथला पालकमंत्री म्हणून माझी देखील इच्छा आहे, कार्यकर्त्यांची इच्छा आहे। परंतु या सगळ्याचे अधिकार एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले असल्यामुळे एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे। उदय सामंतांच्या या वक्तव्यावर नितेश राणेंनी थोडी सावध भूमिका घेतली आहे। विनायक राऊतांचा पराभव हेच ध्येय असल्याचं ते म्हणतात। विनायक राऊत नावाचा जो शाप आमच्या त्या मतदारसंघाला लागलेला आहे तो आम्हाला ह्यावेळी पुसून काढायचा आहे। म्हणजे कुठलाही महायुतीचा उमेदवार येऊन दे, जो पण आमच्या पक्षश्रेष्ठींनी येऊन दे, आमचा एवढं एकच हेतू आहे की रत्नागिरी सिंधुदुर्गाचा खासदार हा महायुतीचाच निवडून आणायचा, म्हणून दावे प्रतिदावे करत राहू। विनायक राऊतांनी महायुतीतल्या सुरू असलेल्या वादावर खोचक टोला लगावलाय। महायुतीचा उमेदवार कोणीही असू दे त्याचा 2.5 लाखांनी पराभव पक्का आहे असं विनायक राऊत म्हणतात। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये कोणाला उभं राहायचंय त्यांनी कोणी उभं राहावं आणि मानसिकता ठेवून यावं की आपल्याला 2.5 लाखांनी आपटायचं आहे। खुद्द नारायण राणेंनी या वादावर ट्विट करत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा भाजपचीच असल्याचा दावा केलाय। लोकसभेची निवडणूक लवकरच जाहीर होईल। विविध पक्षाचे बरेचसे नेते रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसंबंधी आपला हक्क दाखवतात। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जागा ही भारतीय जनता पक्षाची असून भारतीय जनता पक्षच ही जागा लढवणार आहे असं ट्विट नारायण राणेंनी केलंय। राणेंचा निर्धार आणि सामंत यांची दावेदारी पाहता महायुतीत बंडखोरीचं वारं वाहणार नाही याची जबाबदारी घ्यावी लागणार आहे। चेतन ननावरे आणि स्वप्नील जाधवसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। येत्या लोकसभा निवडणुकीकरता महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार आहे आणि त्या दृष्टीनं आता बैठकांवर बैठका होत आहेत आणि त्यातूनच समोर येत आहेत नवनवीन संभाव्य जागा वाटपाचे फॉर्म्युले। अशातलाच आणखीन एक समोर आलेला हा एक फॉर्म्युला। लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजायला आता सुरुवात झाली आहे। बैठकांवर बैठका होत आहेत, जागा वाटपांची गुऱ्हाळ रंगत आहे। तिथे काँग्रेसची ताकद आहे, तिथे काँग्रेस लढेल। इथे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे, इथे राष्ट्रवादी काँग्रेस लढेल। फक्त आकडा वाढवायचा म्हणून निवडणुका ह्यावेळेला लढायच्या नाही। जो जिंकेल त्याची जागा हे धोरण, जो जिंकेल त्याची जागा हे सूत्र मवियाचं ठरल्याचं वारंवार मवियाचे नेते छाती ठोकपणे सांगतायत। असं जरी असलं तरी महाविकास आघाडीत जागा वाटपांचा तिढा अद्याप सुटलेला नाही। तर 23 जागा आम्ही असं मानतो की आम्ही 23 जागांवर लढतो। त्याच्यामध्ये प्रामुख्याने मुंबई ठाण्याच्या जागा आहेत, बरोबर आहे। मुंबई हा शिवसेनेचा कायम बालेकिल्ला राहिला, पण काही जरी असलं तरी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी एकत्रपणे महाराष्ट्रातील निवडणुका लढतील। एकीकडे असं ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत सांगत असतानाच आता मवियाचा एक जागा वाटपाचा नवा फॉर्म्युला समोर आलाय।
या नव्या संभाव्य फॉर्म्युल्यानुसार शिवसेना ठाकरे गटाला 20 जागा मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 9 ते 10 जागा मिळू शकतात. काँग्रेसला 15 ते 18 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर वंचित बहुजन आघाडीकरता मविया 2 ते 3 जागा सोडण्याचा अंदाज आहे. मवियातला कोणता घटक पक्ष कोणत्या जागेवर आग्रही आहे ते सुद्धा पाहूया. ठाकरे गट बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, परभणी, जालना, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई ईशान्य, मुंबई दक्षिण मध्य, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मावळ या जागेवर आग्रही आहे. शरद पवार गटाला शिरूर, सातारा, म्हाडा, बारामती, जळगाव, रावेर, दिंडोरी, बीड आणि अहमदनगर या जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला अमरावती, भंडारा, गडचिरोली, नांदेड, लातूर, धुळे, नंदुरबार, पुणे, सोलापूर, सांगली, मुंबई उत्तर मध्य, मुंबई उत्तर, वर्धा आणि नागपूर या जागा मिळू शकतात. लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात मवियाची काल प्रदीर्घ एक बैठक झाली, जी शेवटची बैठक मुंबईत पार पडली आहे. या जागा वाटपात महत्त्वाचं नसून निवडणूक जिंकणं महत्त्वाचं असल्याचं एकमत झालंय. फॉर्म्युला काहीच नाही. जो निवडून येण्याची क्षमता ज्याच्याजवळ ज्या जागेवर असेल त्याची ती जागा. आम्ही त्यामध्ये नंबर फॉर्म्युला बाकी काही नाही, एकच फॉर्म्युला, निवडून येण्याची क्षमता. अशातच आधी 12-12-12च्या फॉर्म्युला देणाऱ्या वंचितनं आता 27 जागांवर आपली ताकद असल्याचं दाखवून दिलंय. त्यामुळे आधी 12 जागा आणि आता 27 जागांवर ताकद दाखवणारी वंचित आघाडी 2 ते 3 जागांवर समाधान मानेल का, हा एक प्रश्नच आहे. दुसरीकडे ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्षही काही जागांवर ठाम आहे. आता बैठक होणार नसल्यानं वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन लवकरच मवियाचा अंतिम फॉर्म्युला काही दिवसात येण्याची चिन्ह आहेत. स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.